जय शिवराय भावा. जर तू फ्रेशर असशील तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी. 2025-26 पास आउट होणारे स्टुडंट्स नीट लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, जॉब अपॉर्च्युनिटीज सगळ्यात जास्त तुमच्यासाठी आहेत. ज्यांचा गॅप झाला आहे, ज्यांचं लाईक पास आउट 2022 आहे, 20 आहे, त्यांच्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो जॉबसाठी. कंपन्या मग म्हणतात गॅप का पडला आहे. नॉलेज जरी असेल तरी गॅपचं कारण व्हॅलिड द्यावं लागतं. खूप सारं स्ट्रगल आहे. पण 25-26 साठी एवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. इव्हन मोठ्या-मोठ्या एम-एन-सी कंपन्याच बल्कमध्ये हायरिंग करतायत 25-26 साठी. त्यामुळे भावा, तू जर टाईमपास करत असशील किंवा म्हणत असशील, "अरे बघता येईल," तोपर्यंत गॅप पडतंय. 25-26 हाच प्रॉब्लेम आहे. आता 25 तर संपत आलं. जसा 26 मे-जून चालू होईल, 25 वाले गॅप होईल तुमचा 1 वर्षाचा. सो मेक शुअर दॅट जे 26 पास आउट होत आहेत, प्रिपरेशन चालू ठेवा. ॲप्टिट्यूड असेल, डी-एस-सीचे क्वेश्चन असतील, जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तेच इंटरव्ह्यूमध्ये विचारत आहेत. तुमचं कम्युनिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला बेसिक नॉलेज जरी असलं तरी चालेल, पण कम्युनिकेशन जर चांगलं असेल, तर इंटरव्ह्यू क्रॅक करणं काहीच अवघड नाही. त्यामुळे फोकस ऑन कम्युनिकेशन मित्रांनो. आणि टाईमपास अजिबात करू नका, नाहीतर पुढं तुम्हाला 100% रिग्रेट होणार आहे. 100%. ज्यांना झालंय ते कमेंट करा, म्हणजे बाकीच्यांना थोडंसं असं कळ लागेल.